ऐसा एवढा फॉग आहे, बाजूला कोण उभा आहे ते पण दिसत नाही. गुड मॉर्निंग भावानो, माझं नाव आहे आयुष. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लाभार्थी 26. तर मित्रांनो, आज तारीख 26 जुलै. आजची राईड खूप स्पेशल आहे आपल्यासाठी. ते मला सांगतोच थोड्या वेळाने. ही आपली बाईक इथे उभी आहे आणि सकाळच्या वाजल्या 6:30. तर भेटतो डायरेक्ट तुम्हाला आता बाईकवर. तर हॅलो भावानो, निघालोय आपण पवईवरून आणि आजची राईड असणार आहे आपली माळशेज घाटसाठी. आणि ही राईड आपली स्पेशल काय आहे ते सांगतो. कारण आज तारीख आहे 26 जुलै आणि आज आहे माझा बर्थडे. आणि आपल्या गाडीला सुद्धा आज 4 वर्ष पूर्ण झाली आहेत जेव्हापासून आपल्या घरी आले. आज बरोबर 4 वर्ष पूर्ण होतील गाडीला. म्हणूनच खूप स्पेशल दिवस आहे आजचा. आणि या स्पेशल दिवशी एक राईड तर बनतेच. तर मित्रांनो, आपण लागलोय ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आणि आता वाजलेत 6:45. गुगल मॅप वर 3.5 ते 4 तासाचा रस्ता शो करतोय. म्हणजे मी काल चेक केलेला तेव्हा. आता मॉर्निंगची कंडिशन कशी आहे माहित नाही. ऑलमोस्ट 1 वर्षांनी चाललोय. लास्ट टाइम सुद्धा मान्सूनलाच गेलेलो आणि आता सुद्धा मान्सूनलाच चाललोय माळशेज घाटला. तर लास्ट टाइम गेलेलो तर रोड कंडिशन खूप खराब होती. आज बघूया कसं काय आहे. तर मित्रांनो, कल्याण आपण क्रॉस केलंय आणि मुरबाड इथून अराउंड 15 किलोमीटर काहीतरी आहे. आणि माळशेज अजून पुढे 65 to 70 अराउंड किलोमीटर काहीतरी आहे. आणि लास्ट टाइम मी आलेलो तेव्हा या रोडचं काम चालू होतं. आता रोड पूर्णपणे रेडी आहे आणि खूप मस्त बनलाय. भाई, रोडवरती खूप सारी पब्लिक दिसते जी माळशेजच्या दिशेने जाते. कारण आज संडे आहे तर मोस्ट ऑफ पब्लिक बाहेर निघते, सुट्टी असते. तर मे बी आपल्याला थोडस क्राऊड भेटू शकतो. कारण खूप लोक म्हणजे दिसतात जाताना. म्हणून आतापर्यंत आपल्याला पाऊस नाही भेटलाय, पण पुढे असं वाटतं खूप जोरात पाऊस येणार आहे. आणि क्लायमेट पण एकदम डार्क झालंय आता. पूर्ण आभाळ पूर्ण काळ्या ढगांनी भरलाय. आणि हा रोड खूप भारी वाटतंय बाई. दोन्ही साईडने जंगल, एक छोटासा जंगलाच्या मध्ये एक नॅरो रोड. A few moments later. तर मित्रांनो, आपण जरा इथे नाश्ता करायला थांबलोय. थोडीशी गर्दी आहे म्हणून थोडंसं टाइमपास करतोय बाहेर. इकडे मागे आपली गाडी म्हणजे बाईक लावले. आणि इथून आता थोडंसं पुढे गेल्यावर माळशेज घाट सुरू होईल. त्याच्या आधी थोडंसं खाऊया, नंतर मग आपल्या राईडला परत सुरुवात करू. तर मित्रांनो, नाश्ता मागवला आहे, नाश्ता करतो आणि डायरेक्ट भेटू आपण बाईकवरती. तर भावानं निघालंय नाश्ता करून पुन्हा माळशेजच्या दिशेने. तर भावानं, आजची ही राईड खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. कारण
4 वर्ष झालेत आपल्या बाईकला आणि या बाईक वरती खूप साऱ्या राईड केल्यात. ज्या मेमरीज बनवल्यात ना तर त्या मेमरीज कोणत्या दुसऱ्या बाईक सोबत कोणी म्हणजे कोणतीच बाईक रिप्लेस नाही करू शकत. कारण आपली पहिली बाईक आहे ही. आणि पहिल्या बाईक सोबतच आपल्या एवढ्या मेमरीज आहेत खूप साऱ्या. आणि अजून मेमरीज बनवायच्या बाकी आहेत. अजून खूप टाइम आहे आपल्याकडे. खूप सारे ड्रीम्स आहेत जे अजून आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत याच बाईक वरती. आणि बाईकने आपल्याला जो साथ दिलाय खूप चांगला. कधीच धोका नाही दिलाय बाईकने आपला की कुठे बंद पडली वगैरे, कधी ऍक्सिडेंट वगैरे असं कधीच नाही काय झालंय. आणि त्या बाईक सोबत माझा जो बॉन्ड आहे ना तो एकदम नेक्स्ट लेवल आहे. तो म्हणजे असं एक्सप्लेन नाही करू शकत असा त्याच्यासोबत एकदम बॉन्ड आहे ना. भाई माळशेज घाट मौसम एवढा चांगला झाला ना, पब्लिक बघा किती येते बघा. फक्त बायकर्स लोक आहेत. खूप सारी पब्लिक चालले. क्लायमेट एकदम मस्त झालंय. पुढे पूर्ण बाईक्स पब्लिक आहे. भाई साहब हा व्ह्यू बघा भाई. बघा. भाई जागोजागी असे छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत ना, खूप भारी वाटते. आणि आज संडे आहे तर खूप सारं क्राऊड आहे इकडे. फॅमिली वगैरे एन्जॉय करायला आलेत. आणि हलका हलका फॉग चालू झालाय. इकडे बघता तुम्ही व्ह्यू दिसतोय एकदम. भाई साहब इकडे पब्लिक अशी नाचते ना पट्टेवाली. एकदम मॉल बनवून टाकलाय पोरांनी. ਤੈਨੂੰ ਸ਼ਰਾਰਤ ਸਿਖਾਵਾਂ ਤੈਨੂੰ ਸ਼ਰਾਰਤ भाई साहब पब्लिक एवढी थांबून पूर्ण गाड्या एवढ्या थांबवून नाचते. मागे मागे पूर्ण ट्रक वगैरे थांबले. ट्रॅफिक एवढी वाढली आहे. पब्लिकने ट्रॅक्टर मध्ये स्पीकर लावलेत. आता स्पीकर वरती गाणी लावून नाचते पब्लिक. इथे थोडासा फॉग कमी झालाय. खाली एवढी पब्लिक जास्त आहे भाई. पूर्ण ट्रॅफिक करून टाकलंय पब्लिकने. इथे थोडासा फॉग पण कमी आहे. क्राऊड पण कमी आहे. आपण थोडा जण वरती जाऊया.
कारण पुढे थोडंसं क्राऊड कमी असतं, खाली ऑलमोस्ट सर्वजण थांबतात म्हणून थोडंसं क्राऊड जास्त असतो. आम्ही लास्ट टाइम देखील आलो तेव्हा पुढेच गेलो. पुढे पूर्ण खाली रोड आहे आणि थोडं क्राऊड पण कमी आहे, तर तिकडे थोडं बेटर आहे. भाई साहेब पोचले आपण फायनली माळशेजला आणि इकडे थांबलोय. तिकडे पुढे गाडी लावले. भाई साहेब पूर्ण फॉगने कव्हर आहे. भाई साहेब एवढा फॉग आहे, बाजूला कोण उभा आहे ते पण दिसत नाही. भाई स्वर्गामध्ये आलोय आपण, स्वर्गामध्ये. हे बघा हर जगह सिर्फ कोहरा ही कोहरा, कोहरा कोहरा. जास्त फॉग आहे भाई, पाऊस कमी आहे, फॉग जास्त आहे, काहीच दिसत नाही. भाई हे पावसाचा इको हार्ड झाला वाटतं. मगाशी बोलतो पाऊस नाही, फॉग जास्त आहे, तर भाई एवढ्या जोरात पाऊस आला आणि काय दिसतच नाही भाई. इकडे एवढ्या जोरात पाऊस पडतोय. तर भावानो माळशेजचा क्लायमेट एवढा चांगला आहे ना, आपली गाडी आहे मागे आणि पूर्ण पाऊस पडतो आणि पूर्ण फॉगने पूर्ण माळशेज कव्हर आहे. एवढं छान वाटतंय. मुंबईमध्ये मी आता कॉल केला, मुंबईमध्ये ऊन पडलंय, पण इकडचा क्लायमेट एवढा छान आहे ना. मागे बघा तुम्ही, बघा ही आपली बाईक इथे उभी आहे, हे बघा. तर आपण आता चाललोय परत मुंबईला. आता वाजलेत ऑलमोस्ट 12-12:30 काहीतरी झाले असतील, मी टाइम चेक नाही केला. हे फॉग आहे ना वाढतच चाललंय. एवढा फॉग आहे ना समोरचं गाडं दिसत नाही. तर थोडंसं मी खाली आलो तर थोडं इथे कमी आहे, तर जेव्हा वरती होतं ना खूप. आणि आज संडे आहे तर एवढे क्राऊड आहे ना खूप जास्त. कॅमेरा टाकला मी बॅगमध्ये आणि आपल्याला परत आता घरी जाण्याची आले आपली. तर हा व्लॉग आपण इथे सेंड करूया. मी जातो आता घरी. तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक केल्याशिवाय व्हिडिओमधून जाऊ नका. पुन्हा भेटू नवीन स्पॉटवर, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.